हॅलो, हां बोल ना पार्थ. हां अरे इन्व्हेस्टमेंट ना, अरे मला करायची आहे. मी व्हिडिओज पाहिले तुझे, मला करायची आहे चालू. पण आता नेमकं माझं फोनचा EMI चालू आहे, गाडीचा EMI चालू आहे, अजून काय मला घरच्यांना घर पण घेऊन द्यायचं आहे. सगळे पैसे त्याच्यात जातात आहे. करू आपण, चालू करू लवकर. 2-4 वर्ष लागेल मला स्टेबल व्हायला, मग नंतर चालू करू ना. असं भरपूरदा मी अनुभवतो. पैसे यायला चालू होता, इन्कम चालू होतो आणि सगळे आपण लायबिलिटीजकडे जातो. ॲसेट आपण बिल्ड करत नाही आणि लाँग रनमध्ये आपल्याला खूप ॲडव्हर्स इफेक्ट होतो आणि आपण फायनान्शियली फ्री आपण कधीच नाही होऊ शकत. आपण 2 उदाहरण घेऊया. 2 जण आहेत, पर्सन ए पर्सन बी. दोघं 25 वर्षाचे आहेत आणि त्यांना 50शीला रिटायर करायचं आहे. ए पर्सन हुशार आहे, त्यांनी फोन उचलला आणि इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू केली आणि बी पर्सननी कारण दिलं आणि 5 वर्षांनी त्यांनी डिले केलं. तुमच्यासमोर आहे. जो स्मार्ट पर्सन आहे त्याने 20,000ची SIP चालू केली, 12% आपल्याला रिटर्न येत आहे, अज्युम करतोय. 25 वर्ष केले, 3,80,00,000 रुपये भेटतील 25 वर्षानंतर. पी पर्सन जसं फोनवरती बोलत होतो तो शहाणा समजत होता स्वतःला. तो म्हटला त्यांनी 20ची केली ना माझ्या मित्राने, मी 30ची करतो. आणि सेम ठेवलं आपण. आता त्याच्याकडे 5 वर्ष वाया गेले म्हणून 20च वर्ष उरले, तरी पण त्याच्याकडे 3 कोटी रुपये साचतात. 80,00,000 रुपयाची तफावत. का बरं? पॉवर ऑफ कंपाऊंडिंग याच्यामध्ये रोल प्ले करते. जेवढं तुम्ही उशिरा चालू कराल, भले तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करा, तरी पण तुम्ही ज्याने लवकर चालू केलं त्याला बीट नाही करू शकत. म्हणून सांगतोय, बेस्ट टाइम कधी आहे तुमचा इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करायचा? आज. अजून माहिती जाणून घेण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा. थँक्यू.